नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत नागोठण्याचा प्रवास. नागोठण्याला जातोय आपण मुंबई गोवा महामार्गावरून. प्रवास कुठून चालू केलेला आहे ते आपण थोडं पुढे गेल्यावरती सांगूया, जेव्हा मुंबई गोवा महामार्गाला चालू लागल्यानंतर. आत्ता आपण एका इंटरनल रोडला प्रवास करतोय, जो आहे राज्य महामार्ग. हा रस्ता कोणता असेल तर कमेंट करून सांगा जर तुम्ही रस्ता ओळखला असेल तर, कारण का हा रस्ता काही दिवसापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं आहे. अगोदर हा रस्ता तो खूप छोटा होता, पण आता हा रस्तासुद्धा खूप वाढवलेला आहे. अगोदर डांबऱ्याचा होता, आता सिमेंटचा रस्ता झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटतोय हा रस्ता आणि हा रस्ता कोणता आहे, तुम्ही जर ओळखला असेल तर कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नागोठण्याला का जातोय, कारण का नागोठण्याला जायचं कारण आहे ते म्हणजे की आपण नागोठणं ब्रिजची व्हिडिओ करायला जातोय. खास दुसरं काही काम नाही आहे, नागोठणं ब्रिजची व्हिडिओ करतोय. त्यानंतर त्यामुळे आपली जी दुसरी ह्या व्हिडिओच्या नंतर येणारी व्हिडिओ असेल ती असेल नागोठणं ब्रिजची व्हिडिओ. आणि नक्कीच नागोठण्या ब्रिजची व्हिडिओ झाल्यानंतरचा व्हिडिओ असेल तो म्हणजे कोलाडच्या ब्रिजची व्हिडिओ. आणि त्यानंतर येणार आहे माणगावच्या बायपासची व्हिडिओ. आणि इंदापूर बायपासची व्हिडिओ आपण काही दिवसापूर्वी टाकलेली होती, ती जर पाहिली नसेल तर पहा, एकदम लेटेस्ट अपडेट आहे. कारण का जास्त काही काम तिकडे फास्ट चालू नाही आहे, त्यामुळे पटापट सारखं व्हिडिओ टाकण्यात काही अर्थ नाही आहे. जर 15-15, 20-20 दिवससुद्धा काही बदल जास्त होत नाही, त्यामुळं तो व्हिडिओ थोडा जास्त टाकत नाही आपण. माणगाव बायपासमध्ये सतत कामं होत आहेत, त्यामुळे तिथल्या व्हिडिओ आपण टाकतोय. सो शेवटचा ह्या सिरीजमध्ये व्हिडिओ येईल तो असेल तो म्हणजे माणगाव बायपास. आय थिंक तो संडेला वगैरे येऊ शकतो, 22 तारखेला. आणि उद्या येईल शुक्रवार 20 तारखेला येणार आहे तो असेल व्हिडिओ, तो म्हणजे नागोठण्याचा. शनिवारी येणार 21 तारखेला कोलाडचा. आणि संडेला येणार माणगाव बायपासचा व्हिडिओ. तर आत्ता आपण हायवेला लागलेलो आहोत आणि आपण प्रवास चालू केला होता बिरवाडीपासून, बिरवाडीपासून प्रवास चालू केला होता. आणि आत्ता आपण हायवेला लागलेलो आहोत. आणि हायवेला आलेलो आहोत आपण जिथे भोर फाटा चालू होतो तिथपासून आता हायवेला आलेलो आहोत. जो पुण्याला जायचा रस्ता आहे तिथपासून आपण आता हायवेला लागलो आहोत आणि आता महाडमध्ये पोचलेलो आहोत. प्रवास खूप छान आहे, कारण की रस्ता वगैरे पूर्ण झालेला आहे माणगावपर्यंतचा. माणगाव बायपास जिथे एंड होतो तिथपर्यंत तर हायवेचं काम व्यवस्थित झालेलं आहे. दोन्ही साईडची लेन झालेले आहेत, रस्ता पण व्यवस्थित आहे. ठीक आहे की रस्ता एकदम प्लेन नाही आहे, बंप आहेत रस्त्यावरती. गाडी चालवताना उडते. जर पाठीमागं बसणारा माणूस जर व्यवस्थित बसला नाही आणि स्पीडमध्ये गाडी असेल तर अचानक असे काही बम्प्स वगैरे येतात की पाठीमागच्या माणसाला सीट बेल्ट लावून बसवावं लागेल. बाईकवरती सुद्धाच एक स्पेशल स्पीड बेल्ट तयार करावं लागेल मुंबई गोवा महामार्गावरती चालणाऱ्या बाईकसाठी, कारण का खूप जास्त बम्प्स आहेत, गाडी उडते सुद्धा खूप जास्त. तर अशी अवस्था आहे रस्त्याची. पण ठीक आहे, रस्ते दोन्ही साईडचे झालेले आहेत. आणि आता हा जो पुढे जो आपल्याला फ्लायओव्हर दिसतोय तो आहे किल्ले रायगडाकडे जाण्यासाठी बांधणारा फ्लायओव्हर. खालून रस्ता जातो किल्ले रायगडाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता आहे खालून. सो इथून हा फाटा पडतो तिकडे जाण्यासाठी. आणि व्यवस्थित रस्ता, तिकडची सुद्धा रस्त्याची कामं वगैरे चालू आहेत. छोटे छोटे ब्रिज होते त्यांना मोठे करून आता तो रस्तासुद्धा खूप छान होईल काही दिवसामध्येच. सो सगळे रस्ते चांगले करायची कामं चालू आहेत. फक्त मुंबई गोवा महामार्गाचं काम आहे ते खूप जास्त लेट होतं आहे. म्हणजे रस्ता तसं झालेलं आहे, पण जे छोटी मोठी जी कामं आहेत, इवन नागोठण्याचं ब्रिज, कोलाडचं ब्रिज, माणगाव बायपास, इंदापूर बायपास, ही कामं राहिलेली आहेत. पुढे चिपळूणचं, संगमेश्वरचा विचार करत तर तीसुद्धा कामं राहिलेली आहेत. पण आणि ती कामं कशी राहिली आहेत की ती शहरामधली कामं आहेत, त्यामुळं ट्रॅफिक खूप जास्त होतं आहे. जर ही बाहेरच्या साईडला जसं का शहराच्या बाहेरची जर कामं राहिली असती ना तर काय झालं असतं की ट्रॅफिक एवढी झाली नसती. एका साईडने ट्रॅफिक चालू करून देता आली असती. पण शहरामध्येच अशी कामं राहिल्यामुळे शहरातल्या ज्या गाड्या असतात त्यासुद्धा असतात, जी शहरातली रेग्युलर वाहतूक असते तीसुद्धा असतेच. आणि मग ही बाहेरून आलेली ट्रॅफिक. सो ट्रॅफिकचा खूप जास्त त्रास सगळ्यांनाच होतो. आता इकडे पुढे येणार आहे तासगावचा जो खिंड वगैरे आहे ते येणार आहे. आणि ते रस्ते पाहायला खूप छान वाटतात, टर्न वगैरे असलेले आणि रस्ता वगैरे व्यवस्थित आहे. तर चला त्याची एक तुम्हाला टाईमलॅप्स दाखवतो आणि नंतर पुढची चर्चा आपण नंतर करूयात. तर या रस्त्याचा टाईमलॅप्स तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
पाहिजे तर आपण असे टाईमलॅप्स वाढवूच पण शकतो अजून व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला नसेल आवडलं तर ते सुद्धा सांगा, आपण यापुढे असे टाईमलॅप्स टाकणार सुद्धा नाही जर नसेल आवडला तर. पण आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण पोहोचलो आहोत लोणेरेच्या ब्रिजजवळ. लोणेरेचं तुम्हाला माहिती आहे का, गुगलवरती तुम्ही लोकेशन टाकले तर अजूनही हा ब्रिज गुगलला माहिती नाही झालेला आहे. ते अजून इकडून डावीकडे वळण्यासाठी सांगतो आणि मार्केटमधून जाण्यासाठी गुगलची लोकेशन दाखवतो. त्यामुळे गुगलचा विचार करून डावीकडे टर्न न घेता सरळ ब्रिजवरून जा. गुगलवरती अजूनही अपडेट झालेला नाही आहे, ब्रिज झालेला आहे ते गुगलला अजून तेवढा अपडेट नाही आहे. सो हा ब्रिजसुद्धा झालेला आहे आणि ब्रिजचं कामसुद्धा फटाफट आता झालेलंच आहे. पण काय बोलणार, त्याच्यामध्ये खूप वर्ष घालवली कामामध्ये. इकडे सुद्धा खूप अडकायला लागायचं ट्रॅफिकमध्ये वगैरे. दुसरी गोष्ट एक बोलायची होती ती म्हणजे की जे कोकण रेल्वेवरचे जे रेल्वे स्टेशन्स आहेत, म्हणजे इंदापूरचा, कोलाड, माणगाव, पुढे वीर वगैरे, हे जे रेल्वे स्टेशन आहेत अतिशय चांगले केलेले आहेत. म्हणजे बाहेरचं जे व्यवस्थित इंटेरियर वगैरे खूप छान वाटतं, म्हणजे असे रेल्वे स्टेशन पाहून. नक्कीच खूप जास्त खर्च केलेला आहे गव्हर्नमेंटने त्यासाठी आणि खूप जास्त चांगले झालेले आहेत. फक्त तर ते लोकांनी मेंटेन केले पाहिजेत व्यवस्थित. तिथे कचरा वगैरे नाही केला पाहिजे. या गोष्टी सगळ्यात लोकांच्या हातात आहेत. फक्त या स्टेशनवरती आपण कोकणी माणसंच उतरतो, कोकणी माणसंच आपण त्याचा जास्त वापर करतो. जरी बाहेरचे असतील तरी ते सरळ ट्रेनमधून निघून जातात, ते जास्त थांबत नाही. आणि ते थांबले तरी जर आपण जसे वागणार तसेच बाहेरचं समोरचं बघणारा वागणार. आपण जर डस्टबिन वगैरे वापरले तर ते सुद्धा लोक वापरणार. सो ते स्टेशनसुद्धा जपून ठेवणं आपली जबाबदारी आहे. आणि आता आपण पोचलेला आहे उजव्या साईडला, पाहू शकता की जो माणगाव बायपासचा एंड पॉईंट आहे तो इथे दिसतो आपल्याला. इथे माणगाव बायपासचा एंड होणार आहे. तर आपण इकडून सरळ आतमध्ये चाललो आहे माणगाव शहरामध्ये. आणि वरती कोकण रेल्वेचे रूट पाहू शकता आपण. तुम्हाला माहिती आहे का, जो कोकण रेल्वेचा जो प्रोजेक्ट होता डबल लाईनचा, तो सुद्धा माणगाव जो मुंबई गोवा महामार्गाचा प्रोजेक्ट होता त्याच्यानंतर आलेला होता आणि तो सुद्धा कंप्लीट झालेला आहे. अजूनही मुंबई गोवा महामार्ग कंप्लीट झालेला नाही. मगाशी व्हिडिओ सुरुवात केली तेव्हा जो रस्ता दाखवला त्या रस्त्याचा प्रोजेक्टसुद्धा मुंबई गोवा महामार्गाच्या नंतर आलेला होता, तो सुद्धा कंप्लीट झाला. ठीक आहे, व तो महाडपासून वरणपर्यंत म्हणजे राजेवाडी फाट्यापासून वरणपर्यंत झालेलं आहे. पुढचं काम अजून चालू आहे, पण तो सुद्धा तेवढा कंप्लीट झाला. अजूनही मुंबई गोवा महामार्ग कंप्लीट झालेला नाही. तर असं आहे मुंबई गोवा महामार्ग. माणगाव शहरामध्ये पाहिलं आपण ट्रॅफिक वगैरे आहेच, त्याची एक सेपरेट व्हिडिओ टाकलेली होती, तीसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट आले जे कंप्लीटसुद्धा झाले. पण माणगावचं म्हणजे मुंबई गोवा महामार्ग तर काही कंप्लीट होताना आपल्याला दिसत नाही, अजूनही कामं आहेत. आता आपण पोचलो आहेत मुंबई माणगाव बायपासच्या स्टार्टिंग पॉईंटजवळ. उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता की इथून माणगाव बायपासचा स्टार्टिंग पॉईंट आहे. फक्त मला एक गोष्ट समजली नाही, जर हा इकडून माणगाव बायपास सुरू होणार असेल तर इकडून आता माणगावमध्ये तर लोकांना जावंच लागेल जुन्या रस्त्यावरून, जर माणगाव शहरामध्ये जायचं असेल तर त्याला एंट्री कशी कुठून असेल. एक दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे हा समोर दिसणारा जो फ्लायओव्हर आहे त्याच्या खालून वगैरे अंडरपास वगैरे असेल तर तिकडून सुद्धा सर्व्हिस रोड वगैरे मोठे करावे लागणार आहेत. कारण का जर माणगावमध्ये जाणारे लोक असतील त्यांच्यासाठी तिथून एंट्री असणार आहे. सो हा रस्तासुद्धा एक करायला तिकडे वेळ वगैरे लागणार आहे आणि करणार आहेत की पुढूनच रस्ता ठेवणार, एंट्री ठेवणार पुणा रोडवरून वगैरे. सो त्या गोष्टीसुद्धा अजून अनक्लिअर आहेत, क्लिअर झालेल्या नाही आहेत. सो रस्त्याची अजून कामं आहेत. आपल्याला वाटतात की एवढंच साईज वगैरे नाही, अजून खूप कामं आहेत बाकी. दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे ब्रिजवरचे जे ब्रिज आहेत रेल्वेच्या पुलावरती वगैरे, ते वगैरेचं काम वगैरे खूप आहे. आणि आता आपण पोचलेलो आहोत इंदापूरमध्ये. आणि इंदापूरमध्ये बघा लोक कशी रस्त्यावरून चालतात आरामात, गाड्या वगैरे ते तुम्ही स्लो करा, आम्ही काय चालणार नाही पटकन, असंच त्यांचा ॲटिट्यूड आहे रस्त्यावरती. आणि इंदापूर बायपासचं पण तेच आहे, ब्रिजेसची कामं राहिलेली आहेत. ब्रिज झालं तर बायपासचं काम लवकर होईल, बाकीची कामं होतील लवकर, फक्त ब्रिज व्हायलाच वेळ लागते कारण का ते परमिशनचे वगैरे इश्यू आहेतच अजून. दुसरे रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत इकडून. आणि इंदापूरपासून जर पनवेलचा विचार केला तर जो मुंबई गोवा महामार्गाचे रस्ते आहेत त्यामधला सर्वात जास्त वेळ काम चालणारा रस्ता म्हणजे हा आहे. कारण का अगोदर हा रस्ता सगळ्यात अगोदर 2011मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजे ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला जेव्हा काम पाहिलं तेव्हा या रस्त्याची सुरुवात 2011ला झाली तयार करायची. आणि तेव्हापासून या रस्त्याची कामं चालूच आहेत. पहिले डांबरचा रस्ता केला, नंतर आता तो परत काढून सिमेंटचा केला. म्हणजे सगळ्यात जुना रस्त्याचं काम चालू आहे ते म्हणजे ह्या टप्प्याचं 84 किलोमीटरचं. सो हे चालूच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये एक बातमी आली होती की या रस्त्यावरचं टोलसुद्धा चालू करायचं म्हणून.
तर ते खारपाड्याचं एक टोल चालू करायचं, ते आता मध्येच मी टी व्हीला पाहिलं, कन्फर्म आहेच की ते करणारच आहेत. पण त्याचं पण काम वगैरे बघून ते नंतर चालू करा असं काहीतरी चालू आहे. अजून विषय अजून तो बारगळलेला आहे. दुसरं म्हणजे एक कमेंट आली लोकांची की जो हा वावे दिवाळी पुढे गाव दिसतो, टोलच्या विषयावरती नंतर बोलू आपण एक परत एकदा, ह्या एक विषयावरती बोलू की एक कमेंट आलेली की हा जो वावे दिवाळी गाव आहे तिकडे जायला रस्ता नाही आहे गुडून जायचं लोकांनी. तर इथे मध्ये तुम्ही पाहू शकता की एक मध्ये पास ठेवलेला आहे बाबा उजव्या साईडला, इथून जाऊ शकतात लोक आणि तिथूनच जाण्यासाठी ते ठेवलेलं आहे. आपण जर हायवेचा विचार केला, जर प्रत्येक गावामध्ये जायला रस्ता केला तर तसं शक्य होत नाही, कारण की मुंबई महामार्गावरती खूप सारी गावं आहेत अशी रस्त्याच्या बाजूला वगैरे किंवा थोडी आतमध्ये वगैरे. प्रत्येक गावासाठी जर ब्रिज किंवा फ्लायओव्हर केलं तर ते शक्य होत नाही. सो असे छोटे छोटे मध्ये कट ठेवलेले आहेत, अनेक गावांसाठी असे कट ठेवले आहेत आणि वावे दिवाळीसाठी तसाच एक कट ठेवलेला आहे. दुसरं म्हणजे हा जो उजवीकडे रस्ता तो जातो वेले भागाड MIDCकडे. आपण सगळ्या MIDCला फ्लायओव्हर वगैरे बांधलेले आहेत, फक्त ह्या ठिकाणी सरळ रस्ता ठेवलेला आहे. आणि ही जी MIDC आहे ती आहे स्टीलची MIDC, सो तिकडे सुद्धा खूप मोठे मोठे ट्रक येतात जातात. सो हा एक स्पॉट आहे, तो नंतर अपघाती क्षेत्र बनू शकतो, कारण का हायवेवरून येणाऱ्या गाड्या खूप फास्ट येणार आणि इकडून मोठमोठे ट्रक आत बाहेर होत राहणार. सो तिथे थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागणार सगळ्यांनाच अपघात टाळण्यासाठी. आणि इकडे आता पुढे पाहिलं तर पुढे आपलं कोलाड शहर आहे. कोलाड शहराचं जे मार्केट होतं ते पूर्णपणे हायवेमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे पूर्ण ओसाड वाटतं. आणि इकडे जे पाहिलं तर आपण आता पोचलेलो आहोत कोलाडच्या पलीकडे, कारण का कोलाड बायपासची कोलाडच्या ब्रिजची स्पेशल व्हिडिओ येणार आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये ते काही कवर करत नाही. ही व्हिडिओ झाल्यानंतर नागोठण्याची व्हिडिओ, नंतर कोलाडची व्हिडिओ एक सेपरेट येणार आहे. आणि जसं मी टोलचं बोलत होतो की हा आहे खाम गावाच्या पुढे थोडं एक कॅनलवरचं ब्रिजचं काम चालू आहे. तुम्ही इकडे पाहू शकता की इथे हा ब्रिजचं काम वगैरे डाव्या साईडला चालू शकतं, त्यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे. इकडे पाहू शकता ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खालून कॅनल जात आहे. सो इकडे रस्त्याचं काम किती झालेलं आहे, अजून इनकम्प्लीट आहे. हा ब्रिज असेल, पलीकडे नागोठण्याचा ब्रिज असेल, इकडे कोलाडचं ब्रिज आहे. म्हणजे ही सगळी कामं अवघ्या 20 किलोमीटरमध्ये सगळी कामं अर्धवट आहेत. तरीसुद्धा ह्याच्या पुढे एक ब्रिज टोल प्लाझा आहे, तो सुद्धा चालू करायचे काहीतरी मी बातमीच ऐकल्या. समोर तुम्ही टोल पाहू शकता. म्हणजे ह्या टोलच्या अगदी 20 किलोमीटरच्या अंतर्गत 2 मोठे मोठे ब्रिजची कामं चालू आहेत. अजून रस्ता नीट झालेला नाही आहे आणि हा टोलसुद्धा चालू करायचं विचारात आहेत असं मी ऐकलं होतं. जर तुमचे रस्ते जर इनकम्प्लीट आहेत तर मग का टोल चालू करण्याची एवढी तुम्हाला घाई आहे? आणि मला तर वाटतं एवढी 10-11 वर्ष तुम्ही 10-11 नाही सॉरी 2011 स्टार्ट करून आता 15-16 वर्ष तुम्ही लोकांना एवढा त्रास दिलेला आहे, तर ॲटलिस्ट 5 वर्ष तर फ्रीज ठेवलं पाहिजे. टोल तर चालूच नाही केलं पाहिजे रस्ता झाल्यानंतर. सो टोल चालू करायला खूप जास्त घाई आहे सगळ्यांची. सगळीकडचे टोल पहिले बांधून झालेले आहेत त्यांचे, फक्त चालू करायचे बाकी आहेत. ते आता कधी रस्त्याचं काम होतं आहे आणि आम्ही कधी चालू करतो असं झालं. आता मध्ये संसदेतसुद्धा हा विषय मांडलेला होता, विधानसभेतसुद्धा हा विषय मांडलेला होता की टोल लगेच चालू करू नका, रस्ते जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत. सो बघूया आता कधी टोल चालू वगैरे होत आहेत ते. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल म्हणून सांगतो की टोल जरी चालू नसला तरीही पोलिसांची स्पीडची जी गाडी असते ती स्पीड चेक करण्यासाठी असते आणि तुमचं स्पीड जर लिमिटच्या बाहेर असेल तर 2000पर्यंत तुम्हाला फाईन लागतो आणि ऑनलाईन डायरेक्ट फाईन येतो. तुम्हाला थांबवत नाहीत कोण नाही. तुमचा ऑनलाईन गाडी चालवत असताना डायरेक्ट फोटो कॅप्चर केला जातो आणि डायरेक्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS येतो की तुमचा फाईन लागलेला आहे. सो गाडी चालवताना लिमिटमध्ये चालवा. अजून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या एरियामध्ये आहेत, रायगडमध्ये अजून कुठं तर दिसत नाही आहे. पण अचानक तिकडेसुद्धा कधी गाड्या लागतील आणि तुमचं कधी तुम्हाला फाईन लागेल सांगू शकत नाही. त्यामुळे स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवा. रस्ता कसाही असला तरी स्पीड लिमिटच्या तुमच्या पावत्या फाडणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट मेसेज येणार. सो काळजीने गाडी चालवा, स्पीड लिमिटमध्ये चालवा. उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता कसा ट्रक डायरेक्ट खाली गेलेला आहे ते, आणि तो तिकडे कसा गेला काय माहिती. ती दुसरी अपोजिट डायरेक्शन आहे आणि अपोजिट साईडला कसा गेला त्याचं त्यालाच माहिती. आणि आता आपण पाहू शकतो की आपण नागोठण्याजवळ पोचलेलो आहोत. तर हा व्हिडिओ एवढाच होता. आता पुढे डायरेक्ट भेटूया आपण नागोठण्याच्या व्हिडिओमध्ये, नागोठण्याच्या ब्रिजच्या व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओचं एक खास आहे म्हणजे मी हा नागोठण्याचा ब्रिज आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे, तरी पण मी पूर्ण ब्रिज वापरलेला आहे, पूर्ण ब्रिजवरनं प्रवास केलेला आहे आणि तेच दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये आता तो प्रवास मी कसा केला, ब्रिजची काय कंडिशन आहे ते पूर्ण पाहण्यासाठी हा पुढचा येणारा व्हिडिओ म्हणजेच उद्या 20 तारखेला येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि पुन्हा व्हिडिओ आपण त्या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.